मी आता आली आहे आनंदी या नव्या मालिकेच्या सेटवर आणि आज मी तुम्हा सगळ्यांना आनंदी या मालिकेचा सेट कसा आहे बरं बिहाइंड द सीन काय काय सुरू असतं हे सगळं दाखवणार आहे. चला या. बरं इथे सीनची तयारी सुरू आहे आधीच आणि इथे सगळे कास्ट आहेत. अलापिनी इवन आपली आनंदीसुद्धा आहे. आत्ता अलापिनी तावडीत सापडली आहे. हाय. आज मी सगळ्या प्रेक्षकांना आनंदीचा आपला सेट दाखवते कारण का पहिल्यांदा सगळे येणार आहेत सेटवर. सो वेलकम. येस, वेलकम सगळ्यांना आमच्या सेटवर. खूप सुंदर सेट आहे आमचा. अजिबात बंद बंद सेट नाही, असा खूप हवेशीर आणि मोकळा सेट आहे आणि आम्हाला म्हणून तो खूप आवडतो. त्याच्यामुळे बघूया सेट. मेन अट्रॅक्शन आहे की हे आंब्याचं झाड आहे आणि हे जामचं झाड आहे आणि आतमध्ये अजून तिकडे तर चिक्कूचंही झाड आहे. त्याच्यामुळे खूप झाडं आणि खूप तेच म्हटलं निसर्गरम्य सेट आहे आमचा. मालिकेत हे तुमचं कुटुंब इचलकरंजीचं दाखवलं राईट, पण वाईब इथे कोकणाची आहे पूर्ण मडमध्ये है ना. हो, खूप कोकणाची आणि आम्हाला खरंच असं सुट्टीला आल्यासारखं वाटतं इकडे. कारण आमच्याकडे दादा जाम खाली पाडतात, मग आम्हाला खायला देतात. आम्ही प्रयत्न करत असतो की त्या कैऱ्या कशा आम्ही काढू शकू. त्याच्यामुळे आम्ही फुल ऑन एन्जॉय करतोय हा सेट. त्याच्यामुळे मज्जा येते. चला पुढचं बघूया आपण है ना. आनंदी फक्त हाय करून जा. हॅलो हाय. तुझं घर दाखवते. येस प्लीज प्लीज बघा, खूप सुंदर घर आहे आमचं, खूपच छान. आणि त्याच्यावरती आम्ही ड्रॉइंग पण केलेले आहेत. सो आता आपण आत्माराम जाधव. येस, आत्माराम जाधव म्हणजे आमच्या आजोबांचं हे घर आहे. पण काय वाईब आहे यार ही, म्हणजे रिअल घर असं वाटतं. मला असं वाटतं की मी इथे राहू शकते. एक्झॅक्टली. अंगण, कौलारू घर, तुळशी वृंदावन, बाहेर झोका, म्हणजे अजून काय पाहिजे यार. म्हणजे हे आम्ही अजिबात गरीब वगैरे वाटत नाही. खूप श्रीमंत माणसाचं घर आहे असं वाटतं. इतकं छान घर आहे. इतकं इंट्रिकेट आहे सगळं की हे गेट बघा, म्हणजे हे सेट आहे असं वाटत नाही आहे. हे रिअल घर वाटतं आहे. म्हणजे हे सगळं सेट उभारण्यात आलं आहे पण इतकं रिअल आहे सगळं. आणि तुळशी वृंदावनाने सगळं घराला ते घरपण म्हणतात तसं येतं आणि इतकं सेट केलं आहे. जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा सीन करतो तेव्हा ते इतकं छान. त्याच्या खाली आमची जी एडी आहे अनुश्रीताई, ती छान रांगोळी काढते. त्याच्यानंतर ते पणत्या ठेवतात. अर्ची आलेली आहे. हॅलो. मला सांग तू ह्या पूर्ण घरातला किंवा सेटवरचा तुझा फेवरेट कॉर्नर कुठला? हा, वाटलं. आणि त्याला तू काय म्हणतेस? बंगळी. बंगळी. हो, बंगळी बंगळी. म्हणतात त्याला. आम्ही म्हटलं काय असतं बंगळी बंगळी. म्हटलं अरे बंगळीवर जाऊन बसू बंगळीवर. म्हटलं म्हणजे काय असतं. म्हटली झोका. म्हटलं ओ दॅट्स अ न्यू वर्ड. पण किती डायव्हर्सिटी आहे ना आपल्याकडे. म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला हे कॉन्टेक्स्ट दिला असं मला कळलंच नसतं हे काय बोलते. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे चला. ही सायकल खूप महत्वाची आहे बरं का आमच्यासाठी. Yes, माझी अत्यंत महत्वाची, माझ्या प्रेमाची. अजून काही शब्द मला सुचत नाहीये. हे थोडं माझा ललित थोडा तुटला. तुटला नाही का असं नाही म्हणू. नाही, हा माझा ललित. ऍक्च्युली ललित आहे. माझा ललित आहे. 1 2 काय आहे तो? हा 1 2 3 4 मागून आहे 5 6 7 8 9 10. इथे एक होता अजून एक 11, पण त्याला विचारायला हवा नव्हते लागत म्हणून मी काढलं. म्हणजे मागून असं. हे रील बनवणारी ललितला टॅग करणार आहे है ना. आम्ही त्यांना एवढी वाट बघतोय माहितीये का की कधीतरी हे आता ललित प्रभाकर बघेल आणि तो काहीतरी म्हणेल की अरे बापरे मला एवढं, आणि मग तो येईल आम्हाला भेटायला. आणि ॲक्च्युली सिरियलमध्ये मी ललितची अत्यंत ओ माय गॉड फॅन आहे. आणि ऑफ स्क्रीन मी फॅन आहे ललित प्रभाकरची. आणि ऍक्च्युली मला आणि जायलाही आम्हाला खूपच आम्ही आहोत. म्हणजे आम्हाला असं होतं की आता कधीतरी हिच्या निमित्ताने ललित प्रभाकर सेटवर येईल आणि आमच्यावर सीन करेल नाही का. ललित. मॅनिफेस्ट करूया की ललित येईल एखाद्या सीनसाठी है ना. सो हे भाई हे ललितसाठी पण सरप्रायझिंग असेल. सायकलवर ते पण टायर वगैरे पण नाही सोडले, सीट सोडली आहे फक्त. आणि तिचं भयंकर प्रेमच आहे. म्हणजे तुम्ही आता घरात पण बघाल त्यांच्या घरातही खूप ललित आहेत. हा म्हणजे या बेसिकली फॅमिली काही दुसरं जरी करत असले ना, मी आपल्या ललितच्याच प्रेमात. इने मला पावडर दिला, मी नाही त्याला लावेल. आणि ती सुद्धा सांगते मला जा जा तुझ्या ललितला पण लाव. मी लावते. हा जो अलापिनीची बहीण आहे इथे. स्पेशल गेस्ट आहे. माझं बाळ आलंय आज माझ्या सेटवरती. पण तू म्हणजे हिला बाळ बोलते मला ऐकायलाच वेगळं वाटतं की दोघं पण बाळ आहेत. हिच्याशी खरंच मोठ्या बहिणीसारखं वागते आणि मी आणि जाई आज दोघी जणी की तू आमच्याशी हे असं वागलीस तर चालेल, थोडीशी मोठ्या बहिणीसारखी आमच्या बरोबरही राहिलीस तर चालेल नाही का.
काय हॅलो हॅलो आता जशी मी आहे तशी त्याच्यापासून फार 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 वेगळी माझी बहीण आहे. आय एम रिअली एक्स्ट्रोवर्ट अँड शी इज रिअली ऑलमोस्ट इंट्रोवर्ट. ऑलमोस्ट ही खाट आहे आमची. हां हे कोण करते अभ्यास? बस खूप छान खाट आहे आणि छान सावली आणि खाट आणि आम्ही तर सीनमध्ये मी इथे कैरी वगैरे वाळवत टाकली आहे त्याच्या आणि मग हिने चोरली आहे खाल्ली आहे असं आम्ही खूप आणि मी खूप युटिलाइजही करतोय सेट आमचा. तो कोपरा छान नाही आहे पण त्या कोपऱ्यात माझं सगळं डाईंगचं काम असतं त्याच्यामुळे तो पण खूप कलरफुल असतो. तिथे छान खूप रंगीत असे डाईंगचे अशी कापडं लावलेली असतात आणि खूप छान असतं. म्हणजे जर असं कधी सेट केलेलं तू अंगण बघितलंस ना तर खूपच छान दिसतं. आता एक माणूस लागेल उठवायला पण हे इतकं कम्फर्टेबल आहे ना म्हणजे खासियत आहे उठताना नेहमी हा असं पूर्ण अख्ख्या जगाला कळेल की आपण उठलो म्हणून असा कुचकन आवाज करतो. सध्या इथे कूलर आहे कारण का हे सेट आहे पण मालिकेत नाही आहे. आणि हे बघा हे महत्वाचं आहे. हे आमचे आबा आहेत. ही आरती आहे ही आनंदी आहे आणि ही आर्ची आहे आणि हेच आमचं छान असं कुटुंब आहे. आबा आरती आनंदी आर्ची आ लिहिलंय आणि त्याच्यात सगळी नावं. हे आमचे क्रिएटिव्ह डिरेक्टर जे आहेत कुणाल अहिराव त्यांनी ही चित्रकला केली आणि ही आमच्या नावावर खपती आता की नाही यांनीच इतकी गाडरडी चित्रकला केली असेल. आणि हे पण हो तेही त्यांनी ते खूप आमचं छान. छोटंसं घर आहे. आत्माराम जाधव आणि त्याच्यावर छान छोटं घर आहे. छोटूसं घर. गाईज इथे मी तुम्हाला म्हणाले की जामचं झाड आहे तर बघा पावलावर जाम पडलेले असतात इकडे. हे बघा म्हणजे लिटरली दगडांसारखे पडलेले आहेत. खरंय. तर आता आर्चीच्या बंगळीवर जाऊया म्हणजे झोपाळ्यावर जाऊया. बरं कोकणात कसं आहे की प्रत्येक घरामध्ये एक झोका असतोच है ना. सो हे खूप मस्त आहे. आणि इतका तो त्यांनी छान असा इंडी केलाय म्हणजे अजिबात त्याला हो आम्ही तिघी बसतो व्यवस्थित. आमची लाइटिंग चालू असेल किंवा कोणाचा दुसऱ्याचा शॉट असेल तर आम्ही तिघी जणी मिळून इथे बसतो आणि आम्ही मस्त मज्जा करतो आणि मी तिघी बसतो आणि मग छान झोका घेतो. कितीतरी वेळा लोक येऊन सांगतात की नको ते जरा वर बघा वगैरे. आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही मज्जा करतो. तसं आहे की ठीक आहे पडलो तर तिघी पडू ना चालतं. सुट्टी मिळते सगळ्यांना एकदम सुट्टी मिळेल सुट्टी काय युनिटचा फायदा. फक्त मला वाकून घ्यायला लागतं. हां एक्झॅक्टली व्यवस्थित येते ती. हां मी म्हणत होते आमच्याकडे खूप ललित आहेत इथे तर हे बघा इथेही आमच्याकडे ललित प्रभाकरचे फोटोज आहेत. तिकडे आहे हे आहेत हे ललित आणि अर्ची असं लिहिलं इथे. मध्ये सायकलही काढली आहे. ललित आर्ची आणि हे पण वरचं ड्रॉइंग आर्चीनी काढलंय. बिकॉज त्यांनी मला असंच काढायला सांगितलं. ओके बरोबर त्यांनी ते क्लिप्स पण लावले जसे आपण नॉर्मली घरांमध्ये लावतो किंवा टिकल्याही लावल्या तिथे. हे बघा म्हणजे काही म्हणजे आमच्या टिकल्या लावल्यात आणि अगेन ललित आहेच आहे सगळीकडे आहे ललित म्हणलं ना मी. आणि खूप छान आम्ही एवढंच आहे आमचं घर जेवढं दिसतंय तेवढं म्हणजे ही एक काय 1 RKच म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यामुळे असं छान त्यांनी इथे गाद्या वगैरे ठेवल्या ज्या आम्ही रात्री इथे घेत असू आणि झोपत असू. अज्युमिंग आम्ही केलेत असे सीन. इथेही ललित आहे. हां बरोबर कारण ते सगळ्यात सुंदर आहे. वा 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 वा. हो आणि खूप छान आम्ही म्हटलं तसं खूप साधं सुधं घरातलं घर वाटावं असं आणि व्यवस्थित खूप वर्किंग करून बनवलेलं आतलं इंटिरियर पण खूप वर्किंग करून बनवलेलं आहे. गोदरेजची कपाटं आणि असे आरसे जुनं हे तर लावतच असेल आरची मला वाटतंय. हो खूप छान आणि छान केलंय. हा पार्ट हो गोडू आहे ना. गोडू मला आलापिनीने शिकवलंय. ती मला गोडू म्हणते. गोडू म्हणते. आणि काय इथे हे किती डिटेलिंग आहे बघ ना. आपल्याकडे सगळ्यांकडे असते मग ह्याची रॅकेट डास मारायची त्याच्यामुळे ती रॅकेट आहे. त्याच्यानंतर मागे बघायला तिथे एक कोट आहे आजोबांचा.
हे तुम्हाला ॲक्च्युली सिरियल बघत असताना किंवा सुरू झाल्यावर कळेल. त्या कोटचं एक वेगळं महत्त्व आहे आणि तो तिथेच असतो टांगलेला. म्हणजे त्याला ॲक्च्युली हे घर इतकं असं सेट केलं आहे का, इतकं चांगलं सेट केलं आहे कारण काय आनंदीला डोळे नाही आहेत, त्याच्यामुळे ते खूप नीट सेट केलेलं घर आहे. कारण म्हणजे ती पावलं मोजून घर चालते असं आम्ही म्हणतो. त्याच्यामुळे ती खूप सगळं पावलोपावली जसं आहे तसं तिथेच ठेवायचं. आता इथे सतरंजी असते, मध्ये एक छोटा टिपॉय असतो, त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित तसंच असतं घर. त्याच्यामुळे त्याची एक स्पेसिफिक जागा आहे त्या कोटची, ती तिथेच असते. इथे ही छत्री लावली आहे बघा, ही छत्री पण तशीच असते, तिथेच असते ती छत्री. कारण ते तिला माहिती पाहिजे, तिला सगळं हाताशी लागलं पाहिजे म्हणून असं ते केलेलं आहे. आणि खूप श्रद्धाळू कुटुंब आहे आमचं, कारण आमचे देव बघा केवढे आहेत. खूप सारे देव आहेत. असा नमस्कार करत असतो. हा, कसा ग? 2 3 4 5 6 7 8 पंत एक्झॅक्टली असं सगळं करून आमची आरची असा नमस्कार करते, नाही का? आणि हा माझा फेवरेट कॉर्नर आहे, इन द सेन्स मी इथेच असते बऱ्यापैकी सीनमध्ये. काही ना काहीतरी चिरत, कापत, बनवत, फोडणीला देत, चहा करत, पाणी देत, अशी मी इथेच असते. पण हे पण खूप छान आहे. मागे एक छोटी मोरी केली आहे जिकडे माझं परत डाईंगचं काम, काही मी घरनं डाईंगचं काम करत असते. म्हणजे लालबागची घरं जुनी किंवा अशी गावातली घरं जिथे माझघर असतं आणि हे तशा टाईपचा. म्हणजे किचन ओट्याच्या बॅक साईडला दरवाजातनं आत आलं की इथे मोरी आहे, जी आपल्याला मालिकेत दिसणारी मोरी, पण इथे असं असतं सेटअप. लाईट आहे, बॅकलाईट देतं, इकडनं खूप धूर असतो. कारण काय छान वाटतं आपल्याला सीनमध्ये बघायला की मागनं छान किचनचा धूर येतोय. सो इकडे ते लावतात सगळं आणि धूर करतात. मागे पडवी आहे जिथे आम्ही फार वापरणार नाही आहोत असं आम्हाला सांगितलंय, पण ती पण खूप छान, म्हणजे अशी व्यवस्थित पडवी आहे. घरात जायला खुफिया रस्ता पण आहे. हा खुफिया रस्ता आहे मागच्या बाजूनी. शेजारी जाण्यासाठी हा खुफिया रस्ता इथून निघतो. आबा आणि 3 मुली जेव्हा घरात राहतात तेव्हा किती ते फेमिनिन घर असेल. कारण काय एकटे आबाच आहेत बिचारे, आणि ते सुद्धा आता त्यांचं वयही झालंय, त्याच्यामुळे ते काही स्वतःहून काही करतील किंवा असं नाही आहे. सो आम्हीच काय जे काही लावालावी करत असू, आवरावरी करत असू, ते आम्हीच करत असू. त्याच्यामुळे ते तशाच पद्धतीने सेट केलेलं घर आहे. सो खूप विचार करून सगळं केलं जातं आणि हे केलं जातं. त्याच्यामुळे खूप एव्हरीथिंग हॅज इट्स ओन टीम आणि इट्स ओन असं आर्ट डिरेक्शन जे ते सगळं करतात. मे बी ही स्टोर रूम असेल. असेल इथे इकडे जुने आपण म्हणतो ना की या खोलीत म्हणजे सगळ्या जुन्या वस्तू आहेत, ते हे सगळं ट्रंक वगैरे दिसतंय. आहे आता हे सेटवरचं वापरातलं सामान असेल, पण ह्यांची ही स्टोर रूम आहे. स्टोर खरंय, जाधवांची स्टोर रूम आहे. ते किती जुनं ते काय त्याला शब्द आहे ना काहीतरी छान असं ते इंट्रिकेट वे. हा, म्हणजे अँटिक पीस अगदी त्याला ते काम वगैरे करून हे केलेलं. आणि ही आमची शकू आहे, ही तुम्हाला सिरियल मध्ये बघायला मिळणार आहे. ही शकुंतला म्हणून आमचा कॉम्प्युटर आहे. आमच्या आर्चीला म्हणजे आमच्या लहान बहिणीला सवय असते की ती सगळ्यांना नावं देते. त्याच्यामुळे तिने तिच्या ह्याला ललित नाव दिलंय, तिच्या सायकलला अजून काही गोष्टींना तिने नावं दिली आहेत. तिने आनंदीची जी वॉकिंग स्टिक आहे त्याला एक वेगळंच नाव दिलंय. तसं ह्याला तिने शकुंतला असं नाव दिलं असतं. आणि ही शकू आमची, ह्याच्यावर आम्ही सगळं बिचारीवर 4 गोष्टी, कोणाचं काय रिझल्ट बघायचं असेल, कोणाचं काही वेबसाईट चेक करायचं असेल, हे सगळं बिचार आम्ही या शकूवर करतो. तर ते बाहेर हॉलमध्ये असते ती ॲक्च्युली, ती ॲज आर्ट जुनावाला आहे म्हणजे. ॲक्च्युली म्हणजे तुम्ही सीनमध्ये बघाल हा ॲक्च्युली विंडोज 10 आहे, त्याच्यात लॉक्ड इन. आम्ही तो ऑन करतो तेव्हा ते सगळं हळूहळू ते आपले विंडोज ते नाही का असं बनवून तो एक लोगो बनायचा तसं ते बनतं. त्याला वेळ लागतो, तो हळूहळू सुरू होतो. त्याच्यामुळे ते खूप आम्ही ह्याच्यावर मज्जा केली आहे. सो खुफिया रस्त्यातून आपण बाहेर जाऊया, इथे बघूया कुठे नेतो हा रस्ता. कैरी लागली आहे वरती, खूप कैऱ्या लागल्यात आणि आंबे होतील ते आता. इथे ना आम्ही सिरियल सुरू व्हायच्या आधी 4 दिवस अख्खी टीम वर्कशॉपसाठी येत होतो ह्याच सेटवर. आणि इकडे मोकळा रस्ता, म्हणजे मोकळा थोडंसं मैदान टाईप आहे, छोटंसं त्यांनी स्टेज टाईप केलं आहे. सो आम्ही इकडे सगळेजणं मिळून आम्ही गेम्स खेळत होतो, ॲक्टिव्हिटीज करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला ही पण जागा जरा माहितीतली झाली आहे. आणि हे बघा, हे चिक्कूचं झाड मी म्हणत होते, लागलेत चिक्कू.
नाही झाड असल्यामुळे जे पडतील ते आपले. आपले पडतील ते आपले. खरंच कोकणात आल्यासारखं फील होतं यार, म्हणजे असं गल्लीतून आणि घुसतं. आणि असं ते गावच वाटतंय. अशी छान छोटी छोटी जवळजवळ घरं, एकमेकांना शेजार धर्म पाळत आपण चाललोय असं सगळं करत. खूप छान सेट आहे आणि खूप मी म्हणलं ना हवेशीर आहे. शूट करताना सुद्धा असं बंद बंद नाही वाटत. खूप मस्त चालत फिरत आणि आम्ही छान युटिलाइज करून शूट करतोय. बरं, मी तुम्हाला एक गोष्ट दाखवलीच नाही, जिकडे हे कलाकार रेडी होत असतात, मेकअप रूम्स है ना, मेकअप रूम दाखवूया आपण. हे सीन सुरू आहे आणि आनंदी मॅडम मॉनिटरवर बसल्यात, सीन चेक करतायत की काय माहीत नाही. आनंदी मॅमचा सीन चाललाय. ॲक्च्युली त्याच्या आधीचं चाललंय. मग आनंदी मॅम एंटर होणार आहेत. सीन बघ. कसा असतो सेटवरचा तो पण मी तुम्हाला दाखवते की आज सीन चालू आहे. हे साऊंड दादा आहे. कितींदा असं होतं की तुम्ही सीन हाय करा हाय. कितींदा असं होतं की तुम्ही सीन केलाय आणि तुम्ही इथे येऊन चेक करताय, असं बऱ्याचदा. आणि आम्ही सुरुवातीला तर आम्ही करतो की केलं आत्ता जरा काही दिवस की आम्ही बघत होतो शॉर्ट्स. आणि ॲक्च्युली सर पण आम्हाला म्हणत होते की या बघा तुम्हाला काही बघायचं असेल. बघितला पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणजे थोड्या गोष्टी कळतात आणखीन नीट. लाईट कसा घ्यायचा, इंटेन्सिटी किती असली पाहिजे, डिस्टन्स किती असलं पाहिजे, ते आपल्याला कळत नाही करताना, बघून मग कळतं. मी सगळ्यांना विचारलं त्यांचा आवडता स्पॉट कोणता आहे सेटवरचा. मला सांग आनंदी, ॲज अ जाई पण, की तुझा फेवरेट स्पॉट कोणता? हो का? आम्ही तिघी जणी तिथे बसतो, कारण त्यामुळे म्हणजे आम्ही काही असलं चालू शॉट कुठलाही असो तरी आम्ही तिघी तिथेच जाऊन बसतो. त्याला की दिसते तुमची इथे? त्याला असं ही काय म्हणते आर्ची, तिला एक शब्द आहे वेगळा त्या आर्चीचा. बंगळी. ते नागपूरचा शब्द आहे असं तिने मला सांगितलं. आता मला माहित नाही की काय पण आहे बंगळी असे ती असते आणि तिकडे आम्ही बसतो. आपण मेकअप रूम दाखवूया. आनंदीला आता सीन आहे मे बी, है ना? येस, ऑल द बेस्ट. हां, थोडी आम्ही पसारात ठेवली आहे ती. सो इथे सेटअप लागला आहे लाईट्सचा, कारण का आज सीन चालू आहे. जरी रात्र असेल तरी आत दिवस कसा दाखवायचा हे लाईटमॅनला कळत असतं सगळं, आणि ते त्यांचं मॅजिक करत असतात. कधी कधी दिवसा रात्र दाखवायचं असते, त्याचंही लाईटिंग वेगळं असतं. खूप म्हणजे आपल्याला ना कुठेतरी असा लाईट लावलेला असतो एक 10 मीटरवर, आपल्याला कळतच नाही की अरे तो लाईट काय आपला आहे 100 मीटरवर लांब लावलेलं लाईट, पण आपल्याला कळतं की ओ नाही याचा प्रकाश कुठेतरी इकडे पडतोय आणि त्याचा कुठेतरी संदर्भ आहे. खूप लाईट सायन्स इज व्हेरी म्हणजे डिफिकल्ट, आणि ते तरी इतकं पटकन करतात की लाईटिंगला लिटरली 10 मिनटं सीनला लागतात आणि आम्ही सीन सुरू करतो. सो खूपच एफिशियंट काम आहे लाईटिंग हे. सो आपण असे गेलो होतो त्या घरातनं, सो आपण असं गेलो होतो या घरातून आणि मग असं मागून फिरून आलोय. आता परत आपण चाललोय जिथून आपण एंटर केलं, कारण का कलाकारांच्या मेकअप रूम्स तिकडे आहेत. आमचं कधी कधी कॅमेरा उलट्या बाजूने असतो ना, म्हणजे आतमध्ये कॅमेरा आहे आणि बाहेरचं सगळं दिसतंय. त्याच्यामुळे इथे त्यांनी अशी ती दोरी लावली आहे ज्याच्यावर कपडे वाळत घातलेले असतात, किंवा इथे एक ती टपरी पण क्रिएट करतात जिकडे ॲक्च्युली त्यांनी असे काही काही ठेवलेत स्नॅक्स आणि असे काही काही आपले पॅकेट असतात ना तसे. त्याच्यामुळे बाकडं ठेवतात ते इथे, काही लोकांना बसवतात. आमचेच कधी कधी स्पॉट दादा किंवा लाईट दादा कधीतरी कोणीतरी असं बसतं आणि इथे टाइमपास करतं. त्याच्यामुळे ते सगळं उलटं बघताना सुद्धा हे सगळं गाव वाटावं अशा दृष्टीने आम्ही सगळं ते करतो. इथून एंटर केलं की ह्या मेकअप रूम्स आहेत. ही एक आबांची आहे, आय गेस, आहे ना, आबांची आहे. ही सगळ्या मेल आर्टिस्टची आहे. आत्ता तिथे आमचे 2 मेल आर्टिस्ट बसलेले आहेत आणि ही आमची आहे. अर्चना, आनंदी, आरती आणि वैशाली यांची मेकअप रूम आहे. आणि ही प्रोडक्शनची एक रूम असते ती आहे. छान आहे आणि मोठा आणि हवेशीर सेट आहे आमचा. खरंच असं वाटतं की मी गावी आली आहे आणि अजिबात आत AC मध्ये बसावं असं मनच नाही करत आहे. मस्त झाडाखाली हवा घेत बसावं असं वाटतं. आम्ही इथे टेबल टाकून जेवायला बसतो, म्हणजे इथे अजूनही टाकलेली आहेत टेबल्स इथे. सो आम्ही इथे टेबल टाकतो सगळेजण आणि सगळेजण ऑलमोस्ट एकत्र जेवायला वगैरे बसतो. मज्जा करतो आम्ही खूपच, आणि आत्तापासूनच मजा करायला लागलो. त्याच्यामुळे आता पुढे तर अजून हे व्हायचंय, अजून मजा येईल. सो हा होता आनंदीचा सेट. बरं, समीर सर म्हणजे सो समीर सर जे कॅरेक्टर साकारतात युगंधरचं, त्यांचा बंगला आहे, तो सेट वेगळा आहे, तो पण मडमध्येच आहे. नाही, तो मीरा रोडला आहे. सो
आता आनंदी जेव्हा तिकडे जाईल तेव्हा मे बी ते सीन्स जास्त होतील, पण सध्या आपण हे शॉर्ट्स एन्जॉय. येस, आणि हा सेट एन्जॉय करूया आणि खूप मज्जा करूया ह्या सेटवर. येस. कसा वाटलाय तुम्हाला आनंदीचा सेट, आणि हे फंक्शनिंग कसं होतं, कसं कसं काम होतं ऑफ कॅमेरा, हे तुम्हाला बघायला मिळालं असेल. सो कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा आनंदी. हे मला असं वाटतं आनंदीच्या ताईंनी बोललेलं जास्त. येस, स्टार प्रवाहावर आमची मालिका येते आहे आनंदी, त्याच्यासाठी आम्ही शूट करतो. आम्ही खूप एक्सायटेड आहोत तुम्हाला सगळ्यांना भेटायला. 30 तारखेपासून रात्री 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार आनंदी मालिका बघायला विसरू नका स्टार प्रवाहावर. थँक्यू अलापिनी, आणि मस्त तू टूर दिलीस आम्हाला. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस, बाय बाय.